संघर्ष करो, वंदे मातरम। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काल रात्री अण्णांची सुटका करण्यात आली होती, पण अण्णांनी तिहार तुरुंगाबाहेर यायला नकार दिला होता। आजच्या दिवसभरातही अण्णा तुरुंगाबाहेर पडू शकले नाहीत। दिवसभर झालेल्या वाटाघाटी आशादायक होत्या, पण दिवस अखेर तिढा मात्र कायम होता। सरकारच्या वतीनं आज काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली। अण्णांबरोबर किरण बेदी, स्वामी अग्निवेश, मेधा पाटकर आणि इतर सहकारी चर्चेसाठी बसले। सरकारने उपोषणासाठी रामलीला मैदान देण्याचा पर्याय सुचवला, पण ही जागा केवळ 7 दिवसांसाठी मिळेल असं अण्णांना प्रथम सांगण्यात आलं। अण्णांनी या सरकारच्या ऑफरला स्पष्ट शब्दात विरोध केला। जागा द्याल तर ती महिनाभरासाठीच द्या असं त्यांनी निक्षून सांगितलं। काही वेळापूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार अण्णांना हे मैदान 3 आठवडे देण्याचा विचार दिल्ली पोलीस करतायत। यावर अजून अण्णांनी काहीही उत्तर दिलेलं नाहीये। 3 आठवड्याचा पर्याय अण्णांनी मान्य करावा असं अण्णांच्या काही सहकाऱ्यांना वाटतंय, पण अण्णांचा हट्ट किंवा आग्रह म्हणा कायम आहे। अण्णा कोणता निर्णय घेतात हे उद्या सकाळीच कळू शकेल, कारण आज रात्री अण्णांचा तिढा सुटण्याची शक्यता नाही। त्यामुळे अण्णा तिहार तुरुंगातच रात्र घालवतील। अण्णांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। त्यांची तब्येत स्थिर आहे असं संध्याकाळी डॉक्टर्सनी सांगितलं। दरम्यान अण्णांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीला प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, AK अँटनी यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते। यहाँ पर अनशन शुरू होना है, उसकी अभी भी डिस्कशन जारी है और अभी तक रामलीला ग्राउंड अब नया ढूंढा जा रहा है ताकि ज्यादा लोग वहाँ आ सके, क्योंकि अभी देखा गया है कि JP पार्क में भी जिस तरीके का आंदोलन हुआ है वो JP पार्क भी उसके लिए कम हो गया है। सरकार के साथ हमारी बातचीत जारी है, अन्ना की जारी है। अभी सीनियर पुलिस अफसर आए थे अन्ना को मिलने रामलीला ग्राउंड की डिस्कशन के बारे में, उसकी परमिशन के बारे में। अब उस परमिशन में जहां हमारा और पुलिस का या सरकार का तालमेल नहीं है, वो है नंबर ऑफ डेज के लिए। उन्होंने कुछ दिन बताया कि उतने दिन तक अनशन और धरना कर सके। हमने कहा हमको 30 दिन के लिए चाहिए। हमने 30 दिन मांगे हैं, उन्होंने हमें कम दिन दिए हैं। आज सकाळपासूनच घटना वेगाने घडायला सुरुवात झाली। अण्णांचे समर्थक काल रात्री उशिरापासून तिहार जेलच्या बाहेर जमू लागले होते। तसं आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शननी केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अक्षरशः हजारो तरुण तिहारच्या बाहेर गोळा झाले। आज सकाळी या तरुणांनी पुन्हा एकदा घोषणा देणं, गाणी म्हणणं सुरू केलं। सकाळी 11च्या सुमाराला मेधा पाटकर तिहारमध्ये पोहोचल्या। त्यांनी आज जाऊन अण्णांची भेट घेतली। ज्या वाटाघाटी दिवसभर सुरू होत्या त्यात सुद्धा मेधा पाटकर सहभागी झाल्या होत्या। मेधा पाटकर यांच्याबरोबर स्वामी अग्निवेश, किरण बेदी हे सुद्धा वाटाघाटीमध्ये होते। तिहार जेलच्या बाहेर अण्णांचे जे समर्थक जमले होते त्यांच्याशी मेधा पाटकरांनी आज संवाद साधला। त्यानंतर दुपारी योगगुरू बाबा रामदेव आणि श्री रविशंकर तिहारला आले आणि अण्णांना भेटण्याची परवानगी त्यांनी मागितली। श्री रविशंकर यांनी तिहार जेलमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली। तुम्ही पडद्यावर हे छायाचित्र पाहू शकता। परंतु तिहारच्या रक्षकांनी बाबा रामदेव यांना अण्णांना भेटायला मनाई केली। तिहार जेलच्या बाहेर अक्षरशः हजारो समर्थक आताही जमलेले आहेत। त्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये। अण्णा हजारे काल संध्याकाळपासून तिहार जेलमध्ये आहेत। आज दिवसभर अण्णांनी तिहार जेलमध्येच घालवला। तिहार जेलमध्ये त्यांनी पोलिसांची चर्चा केली, तर तिहारच्या बाहेर हा जो जनसागर लोटला होता त्याने वातावरण सतत धगधगत ठेवलं। अण्णा बाहेर येतील जेलमधून असं या सगळ्या समर्थकांना वाटत होतं। अण्णा कधी येणार याविषयी उत्सुकता होती। अण्णा थोड्या वेळातच येणार असं स्वामी अग्निवेश यांनी सकाळी सांगितलं। तेव्हा लोकांच्या मनामध्ये आशा निर्माण झाली, पण अण्णा काही आले नाहीत, कारण सरकार पुढे आपण झुकायचं नाही असं अण्णांनी ठरवलं होतं। अण्णांसोबत आतमध्ये अरविंद केजरीवाल आहेत,
सुरेश पठारे, दादा पठारे हे अण्णांचे इतर सहकारी सुद्धा आहेत। संध्याकाळी किरण बेदी यांनी सांगितलं की अण्णांबरोबर सरकारच्या वाटाघाटी चालू आहेत, म्हणजे दिल्ली पोलिसांच्या वाटाघाटी चालू आहेत। अण्णांचं समाधान झालेलं नाही आणि जोपर्यंत अण्णांचं समाधान होणार नाही तोपर्यंत अण्णा बाहेर येणार नाहीत। त्यामुळे शेवटी आज रात्री सुद्धा अण्णा तिहार तुरुंगातच राहतील असं स्पष्ट झालं।